नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर। मी आज आपल्या सगळ्यांसाठी घेऊन आलेली आहे शिवलीलामृत कथासार यातील 6वा अध्याय। तरी आपण सगळ्यांनी ही कथा श्रवण करावी आणि या कथेचा लाभ घ्यावा। ही कथा आपण रोज आपल्या घरी ऐकू शकता, आपल्या मुलांना शिवशंकराची महिमा सांगू शकता, आपल्यालाही याचं ज्ञान होईल। यासाठी मी आपल्या सगळ्यांसाठी ही शिवलीलामृत घेऊन आलेली आहे, हे आपण रोज श्रवण करू शकता। अध्याय 6वा, सीमांतिनी आख्यान। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतीभ्यो नमः। हे शंभो महादेवा, तुझा जय जयकार असो। तुझे अगाध लीला कर्तृत्व मनाला मोहित करणारे आहे। तू मदनाचा अंत करणारा आहेस, मद मत्सर आदी विकारांचे अरण्य जाळून टाकणारा आहेस। तू संसाराचे पाश तोडून टाकतोस, तू सर्व प्रकारचे भय नष्ट करतोस। तू भवानीच्या मनाला आनंद देतोस। हे गंगाधारा, तू कापराप्रमाणे धवलवर्णाचा आहेस। तू त्रिदोषाचे शमन करणारा आहेस। तू त्रिभुवनाचा ईश्वर आहेस। तू हिमालयाचा जामात आहेस, गणपतीचा पिता आहेस। तू विष्णूला अत्यंत प्रिय आहेस। तू त्रिपुरासुराचे मर्दन केलेस। हे नीलकंठा, हे सुहास्य वदना, तू दयाळू आहेस, दानवांचे दमन करणार आहेस। तू नदीवर आरूढ होतास। हे अंधकर्मदना गजांतका, तू दक्ष यज्ञाचा विध्वंस केलास। तू असंख्य भक्तांचे कल्याण केलेस। ताटिका राक्षसांचा वध करणाऱ्या श्रीरामाला पूजनीय व संसारी जीवांना त्रिविध तापांपासून सोडविणार आहेस। सहस्र मुखांचा शेषी तुझंच गुणवर्णन करू शकतात। तू नित्य शांत, निर्विकल्प, निरंजन, आशापाशाने रहित आहेस, विरक्त व सर्वार्थाने परिपूर्ण आहेस। तू आपल्या भक्तांचे पाश तोडून त्यांचे जन्म मरण टाळतोस, त्यांना मुक्त करतोस। हे स्वामी, जे अनन्य भावाने तुझी सेवा भक्ती करतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। सकाम उपासना करणाऱ्यांना इष्ट ते देऊन त्यांचे मन निज स्वरूपाकडे कसे लागेल ते पाहतोस। मग त्याचे सकाम भक्त परम विरक्त व निष्काम होऊन निर्वाण पद प्राप्त होतात। तुझ्या प्रीत्यर्थ सोमवार, प्रदोष व शिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांचा उद्धार होतो। या व्रताचरणाचे आजपर्यंत स्त्री पुरुषांनी उद्धार झालेला आहे व पुढेही होत राहील। याविषयी एक कथा सुताने नैमिषारण्यामध्ये शौनिकादींना सांगितली, ती अशी। सीमांतनीची जन्म, ज्योतिषाचे भविष्यकथन। चित्रवर्मा हा आर्यवर्ताचा राजा होता। नल, हरिश्चंद्र यांच्यासारखेच तोही सत्वशील, पुण्यवान व पराक्रमी होता। तो गोब्राह्मणांचे रक्षण करणारा, प्रजेच्या पितृवत पालन करणारा, शत्रूंचा कर्दनकाळ व दुष्ट दुर्जनांना दंड देणारा होता। तो भगीरथाप्रमाणे प्रयत्नशील, मारुतीसारखा बलवान, परशुरामासारखा अजय व बळीराजासारखा दानशूर होता। तो हरिहरांचे मनपूर्वक भक्ती करायचा। त्याला अनेक पुत्र होती, तेही पित्याप्रमाणे सर्वगुणी व महावीर होती। शंकराला अनेक नवस केले तेव्हा त्याच्या कृपाप्रसादाने त्याला एक कन्या झाली। ती अत्यंत रूपवान, गुणवान व शुभलक्षणी होती। सौंदर्याच्या बाबतीत ती रती, मंदोदरी व रोहिणी यांच्यापेक्षाही सरस होती। उपमा द्यायची झाली तर मी लक्ष्मी किंवा पार्वतीचीच दुसरी प्रतिमा होती। तिचे मुख चंद्राप्रमाणे तेजस्वी होते। विधात्याने त्रैलोक्यातील सर्व सौंदर्य एकवटून तिला घडविले जणू होते। तिच्या जन्मदिनी चित्रवर्माने श्रेष्ठ विद्वान ब्राह्मणांना पाचारण करून आपल्या कन्येचे जातक वर्तविण्यास सांगितले। त्यांनी तिचे भविष्य सांगितले। ही कन्या पृथ्वीवर बहुत काळपर्यंत राज्य करील। ते ऐकून राजा इतका खुश झाला की त्याने ब्राह्मणांना अपार द्रव्य आणि वस्त्रालंकार दिले। त्यांनी जी जी इच्छा प्रकट केली ती पूर्ण केली। ब्राह्मणांनी तिचे नाव सीमंतिनी ठेवले व सांगितले, सौंदर्याची परिसीमा म्हणून हे नाव सुचविण्यात आले आहे। ब्राह्मण म्हणाले, राजा, ही कन्या शरदेसारखी चतुर होईल, ती विद्वान होईल, तिच्या लावण्याची सर्व दूर कीर्ती पसरेल। त्यांचा प्रत्येक वक्तव्याने राजाची प्रसन्नता वाढत होती, त्याचा आनंद हृदयात मावेना। पण तेवढ्यात अमृतघटात विषुबिंदू पडावा तसे घडले। एक पंडित म्हणाला, राजा, या सर्वांना सांगितलेले भविष्य तर खरे असले तरी ही गोष्ट आधीच स्पष्ट सांगतो। या तुझ्या कन्येला 14व्या वर्षी वैधव्य येणार आहे। ते ऐकताच राजावर व्रजा घातक झाला। अंगावर वीज पडावी किंवा हृदयात सुरी खुपसली जावी असे त्याला झाले।
त्याला खूप वाईट वाटले. त्याच्या आनंदात विसर्जन पडले. चेहऱ्यावर दुःख, उद्विग्नता, चिंता हे संमिश्र भाव एकदम प्रकट झाले. ही त्याची मनोवस्था जाणून त्या भविष्यवेत्याचा ब्राह्मणाने त्याला धीर दिला. राजाने सांत्वन करताना तो म्हणाला, राजा, काळजी करू नकोस. शिवकृपा झाली तर हा वैधव्ययोगही टळेल. हिची सौभाग्य वाढेल. राजाला काय बोलावे तेच सुचेना. त्याचा निरोप घेऊन ते ब्राह्मण निघून गेले. दिवसामागे दिवस सीमांतिनी मोठी होऊ लागली. तिच्या वाढत्या वयाबरोबर राजाची चिंताही वाढली. ती उपवर झाली तेव्हा तिचे सौंदर्य अधिकच खुलले. गुण प्रकर्ष पावले. ती सर्व कलांमध्ये पारंगत झाली. कोकिळ पक्षाला लाजवील असा सुस्वर, कस्तुरीपेक्षा सरस आणि दळवळणारा अंगसुगंध मदन सुमुग्ध होईल असे लोभे सौंदर्य, नाजूक कटिबाग, डौलदार चाल, काळे कुरळे केस, अनुपम लावण्य, तिचे सारे व्यक्तिमत्व दृष्ट लागल असे होते. भ्रमर तिच्या भोवती रुंजी घालीत. मृगाने लज्जित व्हावे असे नयन, भुजंगाने लाजेने विवरात लपावे अशी वेणी, पोपट्याने हेवा करावा असे सरळ सुंदर नाक, प्रातकाळाच्या सूर्यबिंबाला मागे सारतील असे आरक्तवर्ण ओठ, पिकलेल्या डाळिंबाच्या दाण्यापेक्षाही सरस असे दात, कमुंडलापेक्षाही घाटदार असे स्तनयुगल. तिच्या अद्भुत स्वरूपाचे किती वर्णन करावे. ती सूर्यासारखी तेजस्वी आणि चंद्रासारखी मनाला आल्हादक अशीच होती. तिच्या सौख्याने तिच्यासारख्या सुंदर होत्या. त्या मधुर वार्तालाप करायच्या, गायनाने तिचे मन रिझवायच्या. चित्रवर्माने आपल्या कन्येवर जीवापाड प्रेम केले होते. तिला पाहिल्याशिवाय त्याला जराही चैन पडेल दिसेना. एके दिवशी सीमांतिनी आपल्या सख्यांबरोबर गप्पा गोष्टी करीत होती. तेव्हा एक सखी म्हणाली, राजकन्ये, तुझ्याबद्दलची गुप्त गोष्ट नुकतीच माझ्या ऐकण्यात आली आहे, पण ती सांगण्याचे धैर्य माझ्यात नाही. सीमांतिनीने म्हणाली, काळजी करू नकोस, ते सांगायचे ते निसंकोच सांग. सखी म्हणाली, तुझ्या जन्माच्या वेळी विद्वान ब्राह्मण ज्योतिषांनी तू पुष्कळ वर्षे पृथ्वीचे राज्य उपभोगशील असे सांगितले होते. त्यावेळेला त्या 14व्या वर्षी वैधव्य योग असेल. शिवकृपा झाली तर तुझे सौभाग्य अखंड राहील असेही सूचित केले होते. ही गोष्ट तुला कळली नाही तर तू सावध होणार नाहीस म्हणून सांगितली. मला क्षमा कर. ते ऐकून सीमांतिनीला मोठा धक्का बसला. ती बेचैन झाली. शिवकृपा होण्यासाठी काय उपाय करावा हेच तिला कळेना. मार्गदर्शन मिळवण्यासाठी तिने याज्ञवल्क्य ऋषींची पत्नी मैत्रिय हिची भेट घेतली. तिचे पाय धरले. तिला स्वतःबद्दलचे भविष्य कथन केले. ती एकसारखी सुखुंदच होती. ती म्हणाली, माते, मी तुला शरण आहे. माझ्यावर कृपा कर. माझ्या नशिबी लिहिलेला हा अटळ दुर्भाग्य योग टाळण्यासाठी मी काय करू? सौभाग्य वृद्धीसाठी कोणते व्रत करू? कोणत्या देवत्याची आराधना करू? कोणत्या गुरुच्या आश्रयात जाऊ ते सांग. मैत्रियेचा उपदेश. सीमांतिनीने हिची व्यथा बघून मैत्रियेलाही खूप वाईट वाटले. तिने तिला जवळ घेतले. तिच्या पाठीवरून मायेने हात फिरवला. मधुर शब्दाने तिला धीर दिला. तिचे सांत्वन केले व म्हणाली, मुली, घाबरू नकोस. तू शंकराची आराधना कर. ते देवानीदेव निजभक्तांना सर्व प्रकारचे सौख्य देणारे व त्यांचे कल्याण करणारे आहेत. तू नमः शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा नेहमी जप कर. सोमवारचे व्रत कर. या दिवशी उपवास करावा. रात्रीच्या पहिल्या प्रहरी शंकराची प्रेमभावाने षोडोपचाराने पूजा करावी. ब्राह्मण दाम्पत्याची पूजा करून त्यांना भोजन द्यावे. तुझ्यावरचे दुःखाचे डोंगर कोसळले तरी व्रतावर चरण सोडू नकोस. या व्रताचा कंटाळा करू नकोस. कष्ट होतात, अपेक्षित फल लवकरच प्राप्त होत नाही. म्हणून व्रत निंदा करू नकोस. तो आपले कल्याण करणारच. या दृढ श्रद्धेने व्रताचरण कर. मैत्रिणी तिला सोमवार व्रताची विधी नीट समजावून सांगितली. सीमांतिनीने समाधानाने घरी परतली. निष्ठेने सोमवारचे व्रत करू लागली. पिता शिवभक्त होता. त्याची कन्याही शिवभक्ती करू लागली. सीमांतिनीचा विवाह. नल हा नेषद देशाचा राजा. त्याचा पुत्र इंद्रसेन. या इंद्रसेनेला जो मुलगा झाला त्याचे नाव श्री चित्रागंध. चित्रागंध अत्यंत देखणा व आपल्या आजोबाप्रमाणे सुलक्षणी होता. त्यावेळी पृथ्वी तलावर त्याच्यासारखा रूपवान व गुणवान राजपुत्र शोधूनही सापडला नसता. सीमांतिनीचा त्याच्याशी विवाह करण्याचे ठरले. उभय पक्षी आनंदी आनंद झाला. इकडे सीमांतिनी सोमवारचे व्रत मनपूर्वक करीत होती. मैत्रिणी सांगितले होते त्यापेक्षा अधिक करीत होती. ती प्रत्येक आठवड्यात अक्षरशः 1100 ब्राह्मण दाम्पत्यांचे पूजन करायची. त्यांना भोजन व वस्त्रालंकार द्यायची. अतिथींना
याचकांना अन्नदान द्रव्यदान करायची, सोमवारी यथासांग शिवपूजन करायची, जागरण करायची. तिने अतिशय सुंदर आणि भव्य असे शिवालय निर्माण करविले होते. त्याच्या गाभाऱ्यात पंचमुखी शिवाची स्थापना केली होती. आपल्या व्रताचरणाने कोणत्याही प्रकारचे न्यून राहू नये म्हणून ती विशेष काळजी घ्यायची असो. पूजन रूपी शिवभक्तीची फलश्रुती. सूत पुढे म्हणाले, श्रोते हो, या ठिकाणी विषयाला अनुसरून मी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगू इच्छितो. शंकराला अभिषेक केल्याने पापांचा नाश होतो. शंकराची पूजा केल्याने सुख समृद्धी लाभते, वैभव वाढते. शंकराला गंध, अक्षता, सुवासिक पुष्पमाला अर्पण केल्याने सौभाग्य वाढते. शिवापुढे धूप जाळण्याने अंग सुगंधी होते. दीप लावण्याचे वंश परंपरा अखंड राहते. आयुष्य वाढते, अंगकांती तेजस्वी होते, लक्ष्मी नांदते, द्रव्याची कधीच कमतरता पडत नाही. तांबूल दिल्याने धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ प्राप्त होतात. शिवनाम जपाचे महासिद्धी मिळते. होम हवनांनी संपत्ती वाढते. शिवचरित्र पर, शिवमहात्म्य पर कीर्तन केल्याने तो उमानात साक्षात दर्शन देतो. ते श्रवण केल्याने संकटे व व्याधी यांचे निरसन होते. ध्यान केल्याने आत्मज्ञान होते. शिवापुढे नृत्य केल्याने ते दुर्जटी जन्ममरणाच्या फेऱ्यातून सोडवितो. निजकृपेने मुक्ती देतो. तंत, वितंत, घण, सुस्वर अशी चतुर्विध वाद्य शिवरंजन करण्यासाठी वाजवली तर कंठ मधुर होतो. कीर्ती पसरली. शंकराला, शिवप्रीत्यर्थ देवालयाला व ब्राह्मणाला रत्ने दान दिल्याने डोळे तेजस्वी होतात, दिव्यदृष्टी प्राप्त होते. शिवाला सर्व प्रकारचे अलंकार अर्पण केल्याने सर्वत्र जय जयकार प्राप्त होते. या ठिकाणी जी पुण्यफले वर्णन केलेली आहेत ती सर्व एका ब्राह्मणाला शिवस्वरूप मानून आणि त्याला भोजन देऊन संतुष्ट केल्याने प्राप्त होतात. सर्व देवता शिवाप्रमाणेच भक्तांचे कल्याण करणारे आहेत. वरील उपचार त्यांनी अर्पण केल्याने तशीच फलप्राप्ती होते. पूजनाने मन निर्मळ होते. नित्य सत्यकर्माचे सवय लागते. म्हणूनच न कंटाळता घरातील देवाची दररोज पंचोपचारे पूजा करावी. सीमांतिनीची कथा सांगताना सूत पुढे म्हणाले, श्रोते हो, त्यानंतर चित्रवर्मा राजाचा एक उत्तम मुहूर्तावर आपल्या कन्येला चित्रंगदाशी थाटामाटात विवाह लावून दिला. तो विवाह सोहळा 4 दिवस चालला होता. चित्रवर्माचे जामताला वरदक्षिणा म्हणून अपार धन दिले, नवरत्ने दिली, किती वस्त्र अलंकार दिले आणि याची तर गंतीच नाही. त्यांनी जावयाला आंदन म्हणून अश्वशाळा, गजशाळा, चित्रशाळा, नृत्यशाळा व रत्नखचित भव्य रथ दिले. 4ही वर्णांच्या लोकांना भोजन, दान, दक्षिणा व मानपान देऊन तृप्त केले. ब्राह्मणांना इतकी दक्षिणा दिली की ती घरी नेताना ते अक्षरशः दमून गेले. नेबवत नव्हतं म्हणून कित्येकाने त्यातील काही भाग मार्गातच ठेवून दिले. याचकांच्या मुखात ही पुरेपुरे आणखी नको असे उद्गार होते. राजांनी दिलेले दान कशी वाहून न्यायचे असे त्यांनाही प्रश्न पडला होता. त्यावेळी राजाचे औदार्य अग्नी जाळून टाकीत होते. या धनरूपी मेघाच्या अपार वर्षवाने दुःख दैन्यरूपी सर्व धुरळाखाली बसला आणि याचकांच्या मनात तृप्तीतून तृणांकुर डवरले. या वैभवशाली अद्भुत विवाह सोहळ्यात समग्न वर्णन करणे कवीला शक्य नाही. असो, सीमांतनीची सासरी गमन निष्कलंक, तेजस्वी आणि उमेला कमळासारखी प्रसन्न मुखचर्या, चंद्राच्या 16 कला अर्ध्या करून बनवली असावी अशी शुभ्र सतेज दंतपंक्ती, शंखासमान कंठ असलेली, गळ्यात तेजस्वी मोत्यांची माळ घातलेली सीमांतिनी चित्रगंधाची पत्नी झाली तेव्हा तिचे अनुपम सौंदर्य पाहून मुलाकडील वऱ्हाडी मंडळी व लग्नाला उपस्थित असलेले नैषधवासी जन अक्षरशः दिपून गेले. त्यांनी तिच्या लावण्याची खूप कौतुक केले, प्रशंसोद्वार काढले. नवपरिणीत दाम्पत्यास अनेक शुभाशीर्वाद दिले. लग्नातील वऱ्हाडी मंडळींचे व उपस्थित सर्व निमंत्रणाचे मानपान झाल्यावर इंद्रसेनाने चित्रवर्माचा निरोप घेतला. नवदाम्पत्येस घेऊन तो नैषध नगरास परतला. तेथील जनतेने चित्रागंध व सीमांतनीचे उत्साहाने स्वागत केले. त्यांना वाजत गाजत मिरवणुकीचे प्रसादच दिले. या विवाह प्रीत्यर्थ इंद्रसेनेने मोठा आनंदोत्सव केला. अपार दानधर्म करून ब्राह्मणांना व याचकांना संतुष्ट केले. चित्रगंधाचे प्राणसंकट, राजपरिवारांचा शोक व लग्नानंतर खूप दिवस आनंदाने गेले. सीमांतनी सासराकडील मंडळींवर जे कौतुक विषयी झाली होती ती सर्वांना हवीहवीशी वाटायची. तीही सासरचे रीतिरिवाज शिकून घेत होती. पुढे दसरा दिवाळीच्या निमित्ताने चित्रवर्माने
आपल्या मुलीला व जावयाला सन्मानपूर्वक बोलून घेतले, त्यांना मोठ्या आग्रहाने आपल्यापाशी ठेवून घेतले, त्यांचा मानसन्मान केला. त्यांना काही कमी पडू नये म्हणून तो विशेष बडजास्त ठेवीत होता. तो जोडा लक्ष्मीनारायणासारखा दिसायचा. राणी त्यांची आठवणी दृष्ट काढायची. एके दिवशी चित्रागंध काही सेवक व सैन्य घेऊन शिकारीसाठी अरण्यात गेला. मृगयेनिमित्त खूप धावपळ झाली होती. चित्रागंध घामाघूम झाला होता, दमून गेला होता. जवळच यमुनेचे पात्र होते. तिच्या काठावर एक सुंदर नौका होती. चित्रागंधाने मृगया थांबवली. स्वतःला आराम मिळावा म्हणून तो नौकविहार निघाला. एका सेवकाला बरोबर घेऊन रमणीय नवप्रदेश पाहत यमुना जाळातून पुढे पुढे जाऊ लागला. त्याचे सैनिक काठाकाठाने त्याच्याबरोबर जात होते. तेवढ्यात प्रचंड झंझावात सुटला. त्यामुळे यमुनेचा खोल विस्तरण पात्रातून महाकाय लाटा उसळल्या. चित्रगंधाची नौका डळमळू लागली. सेवकाने तिला काठावर नेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, पण उपयोग झाला नाही. सेवक सैनिक भीतीने आकांत करीत असतानाच काळ्या गडद पाण्याने तिला जलसमाधी मिळाली. राजपुत्र व सेवक सर्व देखील बुडाले. अल्पावधीत सर्व कारभार आटोपला. काठावर एकच हाहाकार उठला. सैनिकांनीही चित्रगंधाला वाचवण्यासाठी जीवापार उदार होऊन पाण्यात उड्या घातल्या, पण राजपुत्र हाती लागला नाही. एक देखणे तारुण्य हा म्हणता काळाच्या उदरात गडप झाले. सेवक वर्ग छाती पिटत धावला. ही दुःखद वार्ता कळताच चित्रवर्माच्या पायाखालचीच माती सरकली. तो शोकवेगाने आक्रोश करीत अनावनी धावत यमुना तीरी आला. सीमांतिनी व तिच्या मातेची अवस्था काय वर्णन करावी. काळाने सीमांतिनीच्या सौभाग्यावर कुऱ्हाड घातली होती. त्या दोघीं शिबिरात बसून तातडीने यमुना तीरी आल्या. दुःखाचा डोंगर कोसळला होता. सीमांतिनीसह समस्त राजपरिवार जमिनीवर गडागडा लोळत होता, अश्रू ढाळत होता. शोकावेग असह्य होऊन वक्षस्थळे बडवीत होता. तेथे कोणी कोणाला सावरायचे. चित्रवर्माचे महाप्रयत्नाने स्वतःला सावरले. तो आपल्या लेकीला धीर देऊ लागला. आईने कन्येला गळामिठी घातली. त्या दोघींनी रडताना पाहून सारी सृष्टीच आकंत करू लागली. वातावरणात नैराश्याची काळीकुठ छाया पसरली होती. सीमांतिनीला सारखी मूर्छा येत होती. उपदेश तिला आधार देत होता. तिची विकल अवस्था पाहून पशुपक्षी वनचर वृक्ष केली व सर्वच मुक्तपणे अश्रू ढाळत होते. दूतांकडून हे वृत्त कळताच इंद्रसेन पत्नीसह तयारीने आई आर्यावर्तास आला. पुत्र निधनाने ते दाम्पत्य पार खचून गेले होते. त्यांच्या आगमनाने दुःखरूपी सागराचा उचंबळा. सुनेच्या विषण्ण अवस्था सासऱ्याने बघवेना. चित्रगंधाची आई लावण्यवती अपार शोक करू लागली. धरणीवर पडून तोंडात माती घालू लागली. करत्या सवरत्या तरुण मुलाचा मृत्यू हे भूलोकीत सर्वात मोठे दुःख. ते जिवंतपणे भयंकर नरकात यातना देते, जीवन उद्ध्वस्त करते. नियतीचे ते परम दुःख अत्यंत क्रूरपणे तिच्या पदरात घातले होते. मग ती तर काय करेल. सर्वजण तिला सावरण्याचा सारखा प्रयत्न करीत होते, पण तिचा शोकाग्नी शब्दांची फुंकर घालून विझणारा होतोच काय. ती दुःखाने बरगळत होती. हाय हाय रे दुर्दैवा, तू हा काय आघात केलास. माझे असे कोणते पूर्व पाप उभे राहिले म्हणून तू माझ्या एकुलत्या एका पुत्राला बळी घातलास. कालिंदी, तू माझ्या बाळाची काळांगणाग्नीत धरलीस. एका मातेला दुःखसागरात ढकलताना तुला काहीच कसे वाटले नाही. तू जगाचं जीवन आहेस आणि माझ्या मुलाचे जीवन हरण केलेस. तुला उपकार करती कोण म्हणेल. माझ्या आंधळ्याची काठी तुझ्या डोहात बुडाली. तू माझ्याशी दावा साधलास. माझा राजहंस घेऊन गेलीस. कोठे गेलेस माझे पाडस. माझ्या देखण्या चित्रागंधाला कोणी पळवून नेले. मी असे कोणते दुष्कर्म केले म्हणून हे दुःख ओढवले. मी मातापुत्राची ताटातूट केली की प्रदोषव्रत मध्ये सोडून दिले. शिवरात्रीस अन्न घेतले की सोमवारव्रतच मोडले. मी हरिहरांमध्ये भेदभाव केला की त्यांच्या कीर्तनात बेरंग केला. मी भक्तिभक्त केला की संत महंतांना दूषणे दिली. मी परमद्रव्याची अभिलाषा धरली होती. मी दान देते असे म्हणून ब्राह्मणाला आशेवर ठेवले की कोणी दान देत असताना त्यांना विघ्न घातले. मी कोणाच्या मुखातला घास काढला. हे गुरुद्रोह केला की भोजनास बसलेल्या ब्राह्मणाला बाहेर घालवून दिले. मी हरणी पासून तिच्या बछडा विलग केला की परिव्राजक
संन्याशांची निंदा केली. मी असा कोणता घोर अपराध केला म्हणून माझा पुत्र गेला, माझे निधान गेले. आता मी काय करू? त्याला कोठे शोधू? कोणीतरी माझ्या चित्रगंधाला आणून दाखवा. त्याला पाहिल्याशिवाय माझा जीव शांत होणार नाही. लावण्यवती एकसारखी विलाप करीत होती. प्रधान, ज्येष्ठ, आप्त यांनी त्या सर्वांचे कसेबसे सांत्वन केले, त्यांना धीर दिला. सावरले. चित्रवर्मा सीमंतिनीला घेऊन आपल्या नगरात परतला. राजमातांच्या निधनामुळे समस्त आर्यावर्ते शोकग्रस्त बुडाले होते. शोकाव्याकुळ इंद्रसेन आपल्या पत्नीसह नैषधकडे निघाला. तिकडे इंद्रसेन पुत्रशोकाचे ने खचलेला आहे असे पाहून त्याच्या भाऊबंदींचा बुद्धी फिरली. राजाच्या अनुपस्थितीत त्यांनी राज्य बळकवले. हे कारस्थान इंद्रसेनेला कळताच तो पुरता हतबल झाला. नियतीचे त्याची क्रूर थट्टा आरंभली होती. आधी पुत्र गेला, मग राज्य गेले. सैन्य नाही, धन नाही. दुःखाचे चित्त सैरावर झालेला काय करेल बिचारा. तो लावण्यवतीच्या ना घेऊन दुसऱ्या देशात पळून गेला. पण तेथेही दुर्दैवाने पाच सोडली नाही. शत्रूच्या गुप्तचरांनी त्यांचा शोध काढले, त्यांना धरून आणले. नैषधाचा राजा त्याच्याच नगरात पत्नीसह बंदिवास भोगू लागला. सीमंतनीच्या दुःखाचा अंतच नव्हता. चित्रगंधाच्या मृत्यूचा आघात पचविणे ही फार कठीण गोष्ट होती. पण त्याही परिस्थितीत मैत्रियेचा उपदेश तिला आधार देत होता. ती म्हणाली होती, बाळ, कितीही दुःख कोसळले तरी शिवव्रताचा वसा सोडू नकोस, तुझे कल्याण होईल. ही वचने लक्षात ठेवून सीमंतिनीने सोमवारची व्रतोपासना पूर्वीप्रमाणेच दृढ निश्चयाने चालू ठेवली. ती 1100 ब्राह्मणांना, दाम्पत्यांना पूजा करून त्यांना भोजन देऊ लागली. दानधर्म करून लागली. सर्व राजभोगांचे त्याग करून ती अहोरात्र शिवनामाचा जप करू लागली. अशी 3 वर्षे लोटली. चित्रगंधाचे काय झाले? चित्रगंध यमुना होडी बुडाला. त्याला नागकन्यांनी पाताळात नेले. नागलोकातील अद्भुत विश्व पाहून चित्रगंध थक्क झाला. तेथील नवरत्नांनी झळकणारी भूमी, भव्य प्रसाद, स्वर्गालाही नेणा आणेल अशी अद्वितीय नगर रचना, तपस्व्यांना तपोभ्रष्ट करू शकेल आणि अप्सरांना लाजवेल अशी एकापेक्षा एक सुंदर नागस्त्रिया, हे सर्व त्याच्या कल्पनेपलीकडचे होते. रक्षक नागकन्या त्याला नागराज तक्षकापुढे आणले. तेव्हा चित्रगंधाने त्याला साष्टांग नमस्कार केला, त्याची स्तुती केली. त्याची निर्भयता व विनय पाहून तक्षक प्रसन्न झाला. त्याने त्याची विचारपूस केली. चित्रगंधाने त्याला स्वतःबद्दल सर्व वृत्त सांगितलं. तक्षक म्हणाला, हे राजपुत्रा, तुम्ही कोणत्या देवताची भक्ती करता? शिव महात्म्य. चित्रगंध म्हणाला, महाराज, ज्याच्या इच्छेप्रमाणे प्रकृती व पुरुष निर्माण केले, अनंत ब्रह्मांडे रचली व इच्छानिवृत्त होताच तिचा अनंत ब्रह्मांडात मोडून टाकतो, असे घडते तेव्हा पंचमहाभूते तत्वसहित प्रकृती पुरुषात विलीन होतात. त्यानंतर ती दोघे परस्परेने आदिपुरुषात सामावतात. तो सनातन आदिपुरुष म्हणजेच सदाशिव. आम्ही त्या शंकराची भक्ती करतो, ज्याच्या मायेपासून सत्व, रज, तम हे 3 गुण व ब्रह्मा, विष्णू, रुद्र निर्माण झाले. त्या पुराण पुरुष शंकराची आम्ही भक्ती करतो, जो आकाश, पाताळ, दशदिशा, त्रिभुवन, पंचतत्वे, नद्या, सागर, भस्म, मृतिका, अष्टधातू असे सर्व व्यापून उरला आहे. त्या शंकराची आम्ही भक्ती करतो, ज्याने 18 वनस्पती व सर्व प्रकारची बीजे आकारला आणली. त्याला कैलासनाथाची आम्ही उपासना करतो. सूर्य हाच ज्याचा नेत्र आहे, चंद्र हाच ज्याचे मन आहे, विष्णू हाच ज्याचे अंतकरण आहे, इंद्र हाच ज्याचे हात आहेत, यम हाच त्याच्या तीक्ष्ण दाढा आहेत, अर्थात देवता चक्र हेच त्याचे अवयव आहेत. या विराट पुरुष शंकराचे आम्ही भक्ती आहोत. 11 रुद्र, 12 आदित्य हे ज्याच्या सन्मुख विनम्र भावाने उभे असतात, त्या शंकराचे अतर्क्य कश्चित मानव काय वर्णन करावे. हे कश्यपसुता, हे नागराजा, आम्ही त्या सनातन ईश्वराचे दासांचे दास आहोत. ते ऐकता क्षणीच तक्षकाची मुखचर्या उजवली. त्याला खूप आनंद झाला. त्याने चित्रगंधाला क्षेमालिंगन दिले, त्याचे उत्तम आदरातिथ्य केले व म्हणाला, तुला मला खूप आवडला आहेस. तू माझ्याकडेच राहिलास तर किती बरे होईल. या नगरलोकात देवदुर्लभ अशा कितीतरी गोष्टी आहेत, येथे तुझे मन रमेल. चित्रगंध म्हणाला, महाराज, तुम्हाला माझ्याविषयी वाटणारी आपुलकी पाहून मी धन्य झालो आहे. तुमची भेट झाली हे माझे सद्भाग्य. पण मला घरी जाण्याची ओढ लागली आहे. मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक पुत्र आहे. माझ्यावर त्यांचे अपरंपार प्रेम आहे. माझ्या विरहाने त्यांची काय अवस्था झाली असेल कोण जाणे. माझे सासू सासरे
चिंतेत असतील. सीमांतिनी ही माझी पत्नी, ती 14 वर्षांची आहे. ती गुणवान आहे, रूपवान आहे आणि मी नाही असे पाहून ती कासावीस होईल. विरहाने प्राणत्याग करेल. या सर्वांना वाट पाहायला लावणे मला योग्य वाटत नाही. तेव्हा कृपा करून मला निरोप द्या. बोलताना त्याचा कंठ दाटून आला. डोळ्यांतले अश्रू तरळले. त्याने तक्षकांच्या चरणावर वंदन केले. त्याचा मनोभाव जाणून नागराजानेही विशेष आग्रह केला नाही, पण त्याला काही काळ प्रेमपूर्वक ठेवून घेतले. त्याचे खूप कौतुक केले. मग निरोप देताना त्याला अपार भेटवस्तू, 12,000 हत्तींचे बळ, चिंतामणी, एक वेगवान अश्व, दिव्य वस्त्रालंकार, अत्यंत अमूल्य, तेजस्वी व दुर्लभ रत्ने दिली. या भेटवस्तू नेण्यासाठी एक राक्षसगण व मार्ग दाखविण्यासाठी एक सर्पसेवक दिला. तू संकटाकाळी जेव्हा जेव्हा माझे स्मरण करशील तेव्हा तेव्हा मी तुझ्या मदतीला धावून येईन असे अभिवचन दिले. तक्षकाच्या रूपाने चित्रगंधाला एक उत्तम मित्र लाभला होता. त्याला आलिंगन देऊन तो स्वदेशी निघाला. पुनर्मिलन. अश्वरूढ चित्रगंध यमुनेच्या प्रवाहातून बाहेर आला. काठावर उभे राहून त्याने आसपासच्या परिसरातील दृष्टी फिरवली. योगायोगाने त्याच वेळी सीमांतिनी स्नान करण्यासाठी नदीवर आली होती. दोघांची दृष्टीभेट झाली, पण त्यांनी एकमेकांना ओळखले नाही. कसे ओळखणार? नागलोकात आपण किती काळ होतो हे चित्रगंधाला ठाऊकच नव्हते. तो बुडाल्यापासून यमुना तीरी पुन्हा प्रकट होईपर्यंत मध्ये 3 वर्षे लोटली होती. आता चित्रगंध अत्यंत वैभव संपन्न असा महावीर शोभत होता. त्याच्या अंगावर दिव्य वस्त्रे व रत्नजडित आभूषणे होती. त्याच्या मस्तकावरील मुकुटाला सुशोभित करणारे नागमण्यांचे सर खांद्यावर रुळत होते. त्याच्या गळ्यातील गजमुक्तांच्या माळा त्याच्या व्यक्तित्वातच फुलवित होती. त्याच्या कमरेची पाचू जडवलेली मेखाला अद्भुत लातेजाने झळकत होती. तिची हिरवी प्रभा जमिनीवर पसरली होती. कंठातील लाल रत्नांची पदके अत्यंत आकर्षक दिसत होती. त्याच्या अंगीचा दिव्य चंदनी सुगंध साऱ्या परिसरात दरवळत होता. सीमांतिनीची अवस्था काय वर्णन करावी. ती विधवेची आयुष्य कंठित होती. तिच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हते, अंगावर अलंकार नव्हते. तापासना ती अगदी कृश झाली होती. डोळे खोल गेले होते, गाल बसले होते, चेहरा निस्तेज, त्यावर चिंतेची छटा. अप्सरेसारखी दिसणारी, हसणारी, खेळकर, हुशार, तेजस्वी अशी ती राजकन्या अक्षरशः दासी वाटत होती. चंद्राला ग्रहण लागावे तशी. चित्रगंध व सीमांतिनीने एकमेकांना ओळखले नसले तरी त्यांचे मन मात्र वेगळीच ग्वाही देत होते. चित्रगंध तिच्यापाशी गेला. त्याने तिची विचारपूस केली. म्हणाला, तू कोण आहेस? तुझे नाव काय? तू कोणाची कन्या? तेव्हा सीमांतिनीने त्याला आपली समग्र हकीकत सांगितली. ती सांगताना तिला एकसारखे रडू येत होते. त्यावेळी तिच्या सख्या म्हणाल्या, महाराज, ही एवढी देखणी, सुंदर व पण दुर्दैवी अशी आघात करते पहा. 3 वर्षापूर्वी हिचा पती याच यमुनेत बुडून नाहीसा झाला. हिचे सासू सासरे पुत्रवियोगाने पार खचून गेले होते. तोच वैऱ्यांचा धावा साधला. त्यांना बंदीगृहात डांबून त्यांनी सर्व राज्यच हडपले आहे. तिची करुण कहाणी सांगताना त्या सख्यांनाही अश्रू आवरत नव्हते. आपल्या पत्नीची ही, मातापित्यांची ही अवस्था पाहून, त्या एकदम ऐकून चित्रगंधाला रडू आवरेना. तो अधोगत झाला. एकीकडे त्याच्या मनात संतापाने अंगार फुंकरत होती. शत्रूला निपात करण्याची ईर्ष्या वर्णावासाठी भडकली होती. त्याची भावविवल अवस्था पाहून सीमांतिनीला मोठे आश्चर्य वाटत होते. तिने सख्यांना त्यांची विचारपूस करण्यास खुणावून सांगितले. तेव्हा त्या म्हणाल्या, महाराज, आपण कोण, कोठून आलात? कृपया परिचय द्या. चित्रगंध म्हणाला, आमची काय चौकशी करता? आम्ही सिद्ध पुरुष, मनात येईल तेथे संचार करतो. कधी स्वर्गात तर कधी भूमीवर, कधी पाताळात. आम्ही त्रिकालज्ञानी आहोत, भूत भविष्य सर्व जाणतो. मग सीमांतिनीचा हात धरून तो हलकेच म्हणाला, बाई, काळजी करू नकोस, तुझा पती जिवंत आहे. आजपासून 3 दिवसाने मी तुम्हाला दोघांची भेट घडवीन. हे मी सदाशिवाची शपथ घेऊन सांगतो. पण तोपर्यंत ही गुप्त गोष्ट गुप्तच ठेव. त्याच्या भेटीनंतर तुझे सद्भाग्यच उजळेल, तुझे कल्याण होईल. ते ऐकून सीमांतिनीने मनोमनी सुखावली. तिने चोरट्या नजरेने त्याच्याकडे पाहिले. तिच्या मनात विचारांची आवर्तने सुरू झाली. हा चित्रगंध तर नाही, पण जो 3 वर्षापूर्वी बुडून मृत्यू पावला, तो परत येणे कसे शक्य आहे? क्षणभर तिला शंकराचे स्मरण झाले. ती म्हणाली, हे शिवशंभू महादेवा, हे भवानी वरा, तू अत्यंत करुणा करणारा आहेस. भक्तांची नित्य पाठराखणा करणारा पूर्ण पुरुष आहेस. तुझ्या लीला करणी कोणाला काळजी आहे? हा तर परपुरुष माझ्या हातात
धरण्याचं धैर्य त्याला कसे झाले, त्याच्याविषयी माझ्या मनात असा स्नेहभाव कसा प्रकट झाला, पहिल्याच भेटीत हा मला अगदी जवळचा आप्त कसा वाटू लागला, हा चित्रगंध असेल तर अशा वैभवशाली स्वरूपात कसा परतला, त्याला अमृतपाशन करायला मिळाले की काय, की काळाने त्याला पुन्हा प्रकट केले. हे मदनाका, हे षडानंद जनका, तुझे कर्तृत्व अगाध आहे. हे जगद्विनिवासा, तुझ्या कृपार्षेताने चित्रागंध परतला तर मी 11 लक्ष दाम्पत्याची पूजा करेन, तुला तितकीच बिल्वपत्रे वाहीन, तुझ्या सन्मुख तितकेच दीप लावीन, तुझा अखंड जय जयकार करेन. सीमांतनीच्या हृदयातील आनंद तिच्या मुखावर स्पष्ट दिसत होता. तर अवलोकन करून चित्रागंध म्हणाला, आता तू निशंक मनाने घरी जा, मीही निघतो. ही आनंद वार्ता तुझ्या सासू सासऱ्यांनाही सांगितली पाहिजे. सीमांतनीने हसतमुखाने त्याचा निरोप घेतला. मार्गामध्ये तिच्या सख्या म्हणाल्या, राजकन्ये, हा तुझा पतीच आहे असे आम्ही शपथेवर सांगतो. त्याने आपुलकीने तुझा हात धरला. तू बोलत असताना त्याच्याही डोळ्यात पाणी आले. अत्यंत प्रीती असल्याशिवाय हे कसे शक्य. सीमांतनी म्हणाली, गप्प राहा ग, उगाच गवा कशाला. आज तिच्या मुखावर एक वेगळी समाधान झळकत होती. ती आनंदाने घरी परतली. ही गोष्ट तिने तिच्या सख्यांना कोणालाही सांगितले नाही. चित्रागंध घोड्यावर बसून वायुवेगाने निषेध देशाकडे निघाला. तेथे नगराबाहेर एक उपवनात थांबला. तक्षकाने दिलेला नागरक्षक व मदतीस राक्षसगण हे दोघेही त्याच्याबरोबर होते. नागराक्षसाने मनुष्य रूपाने नगरात प्रवेश केला. राजसभेत जाऊन शत्रूची भेट घेतली व त्यांना खबरदार करीत म्हणाला, चित्रागंध परत आलेला आहे. तो 3 वर्षे पाताळात होता. तेथून तक्षकांची मैत्री व 12,000 हत्तींचे बळ प्राप्त करून आला आहे. आता तुमची धडगत नाही, तेव्हा बऱ्या बोलाने त्याला शरण जा, आपला जीव वाचवा. ते ऐकून शत्रूला धडकीच भरली. त्यांनी इंद्रसेन व लावण्यवती बंदिवासातून तत्काळ सुटका केली. त्यांना राज्यावर बसविले. आम्ही स्वार्थाने अंध झालो होतो. तुमच्यावर खूप अन्याय केला. आम्हाला क्षमा करा, आम्हाला जीवदान द्या, अशी प्रार्थना काकुळतेने करू लागले. नागाने त्या उभयंत्याची भेट घेतली. त्यांना चित्रगंधाचे सर्व वर्तमान सांगून तो परत आल्याची शुभवार्ता कळवली. ते ऐकून त्या दोघांना अपार आनंद झाला. इंद्रसेनाने आपला दळभार सिद्ध केला आणि लवाजमासह वाजत गाजत पुत्रभेटीस निघाला. आपल्या आईवडिलांना येताना पाहून चित्रागंध त्याच्याकडे धावला. त्याने त्यांच्या पायांना मिठीच मारली. इंद्रसेनाने त्याला वात्सल्याने उठविले. त्याच्या गळ्यात रीड मिठी मारून क्षेमालिंगन दिले. लावण्यवतीचे अश्रू भरल्या डोळ्यांनी त्याला पोटाशी धरले. आज कौशल्याला रघुनाथ भेटला होता. एका मातेला तिचे हरवलेले पुत्र रत्न सापडले होते. जन्मंधाला दृष्टी मिळावी, प्राण कंठाशी आले असताना अमृत प्यावेसे मिळावे असे घडले होते. आज समस्त सौख्य हात सोडून त्यांच्या सन्मुख उभे होते. चित्रागंध परतल्याचे वृत्त कळताच इंद्रसेनाने सर्व मित्र राजाचे नानाविध मौल्यवान नजराने घेऊन नैषेध्य देशी आले. आपल्या लाडक्या राजपुत्राला पाहण्यासाठी नगरजनांनी ही गर्दी केली होती. त्यांनी गुड्या तोरणे उभारली, नगर शृंगारले. इंद्रसेन, लावण्यवती व चित्रागंध यांना मोठ्या जल्लोषाने मिरवणूक काढून वाजत गाजत राजप्रसाद आणले. त्यानंतर सर्व तयारी करून तो राजपरिवार आर्यवर्तास गेला. त्यांच्या आगमनाची वार्ता हा म्हणता सर्वत्र पसरली. सेवकांनी धावत जाऊन चित्रवर्म्यास शुभवर्तमान सांगितले. त्याचा विश्वासच बसेना. तो गडाबडा लोळू लागला. काय करावे हेच त्याला सुचेना. त्याच्या डोळ्यात आनंदश्रू वाहू लागले. कंठ सद्गतीत झाला. त्याने त्या सेवकांना आलिंगन दिले. त्यांना अपार धनद्रव्य आणि वस्त्रे दिली. हर्षाने उत्स्फूर्त होऊन नगराला भरभरून साखर वाटली. कोशागर उघडून ब्राह्मणांना अपरिमित दक्षिणा दिली. जय जय शंकर उमानाथा, जय महादेवा, जय कैलासनाथा असे म्हणून तो आनंदाने नाचत होता. ही सुखद वार्ता ऐकून प्रजाजनही पुलकित झाले. त्यांनी मोठा आनंदोत्सव केला. मंगलवाद्ये वाजू लागली. लोक नटून थटून राजाला आहेर देण्यासाठी धावू लागले. मातेने सीमांतनीला उत्तम शृंगार लाविला. तिला दिव्य वस्त्रालंकाराने सजविले. तिला सौभाग्य लेणी दिली. तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले. तिला 13 गुणी विडा दिला. आपल्या कन्येच्या त्या सजलेले रूप पाहून त्या मातेला आनंदश्रू आवरेना. तिने सीमांतनीला प्रेमाने हृदयाशी धरले व म्हणाली, मुली, तू धन्य आहेस. नियतीचे भयंकर आघात करूनही शिवचरणांचा अंतर दिला नाहीस. सोमवारचे व्रत निष्ठेने करीत राहिलीस. म्हणूनच शंभू महादेवाच्या कृपाप्रसादाने हा प्रसन्न सुदीप पाहाव्यास मिळाला. तुझा ऐश्वर्य वृक्ष काही काळ तुटून गेला होता. तो आता जोमाने वाढेल.
चहूकडून बहरेल, तुझे सौभाग्य अखंड राहील. त्या शिवप्रभूची लीला अगाध आहे. तो आपल्या भक्तांचे सर्वत्र रक्षण करतो, त्याचे कल्याण करतो याची प्रत्यक्ष अनुभूती आली. सीमांतनीने 11 लक्ष दैवपंतांची पूजा केली. शंकराला 11 लक्ष बिल्वपदे वाहिली. त्याच्या मंदिरात 11 लक्ष दीप लावले. सीमांतनीला पाहण्यासाठी नगरातील स्त्रियांनी शिवमंदिरात गर्दी केली होती. त्यांनी तिच्या शिवभक्तीची व तिच्या व्रतनिष्ठेची भरभरून कौतुक केले. चित्रगंध आपल्या मातापिता समेत नगरद्वारी आला तेव्हा चित्रवर्मा व सर्व लमाजमासह त्यांना सामोरा गेला. चित्रगंधाला नव्या वैभवशाली रूपात पाहून त्यांच्या डोळ्याची पारणी फिटली. त्यांनी धावत जाऊन त्याला मिठीच मारली. आज समस्त सृष्टी आनंदाने भरून गेली होती. देवांनी पुष्पवृष्टी केली, त्यात अधिकच भर घातली. चित्रवर्म्याची त्या सर्वांना मिरवत वाजत गाजत सन्मानाने नगरात आणले. चित्रगंध आणि सीमांतनींनी पुन्हा विवाह केला. त्या दोघांना सर्वांनी अनेक उत्तमोत्तम आशीर्वाद दिले. ज्योतिषाचे भाकित आणि मैत्रीय वचन खरे झाले होते. या जीवनात भावभक्तीला पर्याय नाही हेच खरे. भक्तीनेच जीवांचे रक्षण होते, भक्तीनेच जीवांचा उद्धार होतो. चित्रगंधाने सीमांतनीला पाताळातून आणले आणि अत्यंत अद्भुत अलंकार एकांतात लेविले. त्यात जडलेले दिव्य नवरत्नांचे तेजस्वी प्रभा सर्वांना दिपवून टाकीत होती. तक्षकाने दिलेली सुगंधी द्रव्ये त्याने स्वहस्ते तिला लावली. त्यांच्या सुवासाने चराचर प्रभावित झाले. पृथ्वीवर कधीही न आढळणाऱ्या अशा कितीतरी बहुमूल्य भेटवस्तू चित्रगंधाने चित्रवर्म्याला दिल्या. इंद्रसेन व लावण्यवती सीमांतनीला सौभाग्यवाचे आशीर्वाद दिले. त्यानंतर इंद्रसेन सपरिवार तर नगरीस परतला. तेथे मोठा आनंदोत्सव केला. त्या शुभ प्रसंगी देशोदेशी अनेक राजे उपस्थित होते. त्यांनी चित्रगंधाचे अभिष्ट चिंतन केले, त्याला उत्तमोत्तर आहेर दिले. काही काळाने चित्रवर्म्याने चित्रगंधाला राज्यकारभार बसविले. सर्व कारभार त्याच्या हाती सोपवला व तो अरण्यात निघून गेला. तेथे दीर्घकाळ तपस्या करून शंकराला प्रसन्न करून घेतले. शिवकृपेने तो शिवलोकी गेला. चित्रगंध व सीमांतनीने यांना 8 पुत्र झाली. ते सर्वच आज्ञारत्न धारक व पित्याप्रमाणे सद्भक्ती व आणि पराक्रमी होती. चित्रगंधाने न्याय व नीतीने अनेक वर्षे राज्य केले. प्रजेला सुखात आनंद ठेवले. नल राजाप्रमाणे त्याचीही सत्कीर्ती झाली. सीमांतनीने कधीही शिवव्रत सोडले नाही. तिचीही सर्व दूर ख्याती झाली. फलश्रुती. सूत पुढे म्हणाले, श्रोते हो, असा या शिवव्रताचा महिमा. शिवकृपेने सीमांतनीने जन्मांचे कल्याण केले. हेच ते आख्यान अत्यंत सुरस असून ज्या स्त्रिया ते श्रवण करतील त्यांचे सौभाग्य वाढेल, ते सुखी होतील. ज्यांचा पती दूरदेशी गेलेला आहे तो तेथे सुखरूप राहील व पुन्हा परतून येईल. विधवा स्त्रियांनी शिवभक्ती करावी, परमनिष्ठेने आजन्म सोमवार व्रत करावे, या आख्यानाचे नित्य श्रवण करावे. त्यांना जन्मजन्मांतरातील दीर्घकाळ उत्तम पतिसौख्य व संसार सुख लाभेल. याचे श्रवण पठन केल्याने अंतरलेला पुत्र भेटेल. आयुष्य, आरोग्य, ऐश्वर, ज्ञान, विद्या यांचा लाभ होईल. गंडातर अपमृत्यू टळेल. गेल्याला धन परत मिळेल. गतवैभव पुन्हा प्राप्त होईल. शत्रू पराजित होईल. सर्व इष्ट कार्य सिद्धीस जातील. भक्तिभाव हाच माघमास. सीमांतनींचे आख्यान हेच प्रयाग. तेथे स्नान केल्याने त्रिविध दोष जळून जातील व अंती शिवपद प्राप्त होईल. सीमांतनींचे आख्यान म्हणजे अमृत. ते प्राशन करणारे सज्जन देवरूपच. त्यांची निंदा करणारा तामसी असुर ते अहंकार रूपी मध्यस पिणार. श्रीधर कवी म्हणतो, शंकर पूर्ण ब्रह्मानंद स्वरूप आहे. तो अभंग, अक्षय, अभेद्र आहे. तो कधीही चढत नाही, तो कधीही ढळत नाही. त्याच्या लीला स्कंदपुराणातील ब्रह्मोत्तर खंडात वर्णन केलेले आहेत. तो कथाभाग शिवलीलामृत म्हणून प्रसिद्ध झाला आहे. हा त्याचा 6वा अध्याय अतिशय गोड असून सज्जनांनी त्यांचे नित्य श्रवण पठण करावे. अध्याय 6वा. श्री सांब सदाशिव पर्णमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. ओम नमः शिवाय.